1.5 लाख रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये राज्याचे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन झालंय। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातली कारवाई केली। गेल्याच महिन्यात 1.5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तेजस गर्गे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासूनच ते फरार आहेत। दरम्यान तेजस गर्गे यांचा अटकपूर्व जामीन नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय आणि त्यांचा शोध सुरू आहे। अधिक माहिती देतात मुकुल कुलकर्णी। मुकुल, नेमके काय आरोप होते, कशी कारवाई होते? न्यायालयात पुरातत्व खात्याचे जे हे अधिकारी होते यांच्यावर घेतल्या प्रकरणाची कारवाई करण्यात आलेली होती। गेल्या 1 महिन्यापासून ही कारवाई सुरू होती आणि यानंतर ज्यावेळेस त्यांच्यावर ही कारवाई झाली, खात्याअंतर्गत देखील त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यावर देखील आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर काल नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये त्यांचा अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी जो अर्ज केलेला होता, तर तो अर्ज काही अटी शर्तीवर मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांना पुढची जर काही आता हालचाल करायची असेल तर ती न्यायालयाला आणि त्याचबरोबर पोलिसांना विचारल्यानंतरच ही करावी लागणार आहे। त्यामुळे सशर्त जामीन जरी मंजूर झाला असला तरी पुरातत्व खात्यासारख्या एका चांगल्या खात्यामध्ये अशा स्वरूपाचे अधिकारी आल्यामुळे या खात्याची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झाली आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।